नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आपल्याला जे मातृवंदना योजनेचे आपण फॉर्म भरत आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रोफाईल हा अपडेट करून घ्यायचं आहे. कारण आपण जे फॉर्म भरत आहे त्याचं जे मानधन आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर आपले प्रोफाईल अपडेट करत असताना आता बरेच दिवसापासून जे लॉग इन आहे तर ते ओपन होत नाही. तर इथं क्रोममध्ये जाऊन अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर हे बघा, जी पहिली वेबसाईट आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला लॉग इन म्हटलेलं आहे, ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक करून आपले जे पासवर्ड आणि आय डी आपण बनवून घेतलेली आहे, म्हणजे सेव्ह केलेली आहे, तर ते आपल्याला इथं टाकून घ्यायची. त्यानंतर कॅप्चर जशीचं तसं टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी पडताळणी करा म्हटलं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आलेला OTP आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती सगळ्यांना माहिती आहे, परंतु जर ह्याच्यात आपल्याला काही नवीन शिकायचं असेल किंवा बघायचं असेल तर त्याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं जे ID आहे तर ती आपल्याला बघायची आहे. तर हे जे 3 रेष आहे बघा, ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघा डाटा एंट्री म्हटलेलं आहे, ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर डाटा एंट्रीला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर इथं ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी म्हटलं बघा AWW अशा कामगार प्रोत्साहन जोडा, म्हणजे या ठिकाणी जाऊन आपल्याला आपलं प्रोफाईल जोडायचे आहे आणि ती अगदी अचूक प्रकारे जोडायची आहे, जेणेकरून आपण केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळणार आहे. तर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी आपलं आधारप्रमाणे नाव येणार आहे. त्यानंतर इथं आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी केंद्राशी जोडण्याची तारीख, म्हणजे आपल्याला ही योजना कधी मिळाली आहे तर ती योजनेची आपल्याला इथं तारीख टाकायची आहे. तर 1/4/2025ला आपल्याला ती योजना प्राप्त झाली, तर ती तारीख आपल्याला ह्या ठिकाणी टाकायची. त्यानंतर आपला पत्ता टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तर आपल्याला एक लक्षात आलं असेल की आपण जे इथं आपलं नाव दाखवतं आहे तर त्याच्यामध्ये लॉक आहे, तर त्याच्यामध्ये आपण कुठलीही बदल करू शकत नाही. तर जर तुमचं आधार कार्डप्रमाणे इथं जर नाव नसेल, स्पेलिंग चुकलेली असेल, तर आपण सरसकट ह्याला कुठल्याही प्रकारचं अपडेट करायचं नाही. आपल्या ज्या सुपरवायझर मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते आपल्याला करून घ्यायचे. त्याच्यामुळे जर तुमची इथं माहिती जर चुकीची असेल तर तुम्ही कृपया ती माहिती भरून सबमिट करू नये. त्यानंतर आपण इथं म्हटलेलं आहे बघा, सूचना आपल्याला अस्वीकृती म्हटले बघा, जर आधारप्रमाणे यशस्वी झाले तर वापरकर्त्या व्यवस्थापनाद्वारे तुमचे नाव दुरुस्त करण्यासाठी कृपया तुमच्या SO आणि DNO शी संपर्क साधायचा आहे. तर आपल्याला वरती जिल्ह्यावर साधायचं आहे, आपण कुठलीही इथं हे करायचं नाही. त्याच्यानंतर जर तुमचे नाव युजर मॅनेजरमध्ये आधीच बरोबर असेल तर कृपया आधारमध्ये तुमचे नाव दुरुस्त करा. जर फॉर्म भरला जात नसेल तर कृपया मास्टर ट्रेनर बघा वापरकर्ता तुमचं AWC कोड तपासून बघणार आहे. तर करंट मेंट म्हणून चिन्हांकित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या SNOशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे जर आपलं इथं कुठल्याही प्रकारची माहिती चुकीची असेल तर आपल्याला वरिष्ठांशी संपर्क साधायचा आहे. माझं नाव वगैरे सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे मी सगळी माहिती भरून घेतली. त्यानंतर इथं मला सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी देखील टिक करायची आहे, जेणेकरून आपली माहिती ही सबमिट होण्यास मदत होईल. तर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आपली माहिती पूर्णपणे भरली गेल्यानंतर ह्या प्रकारे आपली सर्व माहिती इथं यशस्वीरित्या अपडेट झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही माहिती भरून घ्यायची, तर जेणेकरून तुम्हाला देखील आपण जे काम केलेलं आहे तर त्या कामाचा मोबदला हा वेळेवर मिळावा, यासाठी तुम्ही PMVV म्हणजे मातृवंदना योजना ही लिंक ओपन करून आपलं प्रोफाईल ही अद्ययावत करून घ्यायची आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपलं प्रोफाईल अद्ययावत करण्यास मदत होईल अशी आशा करते आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.